हे जे घड्याळ आहे ना, ते वरच्या पप्पांचं आहे आणि त्यांच्याकडे हे घड्याळ सोडून आणखी 2 घड्याळं आहेत. त्यामुळं ना त्यांनी बरेच दिवस हे घड्याळच घातलं नाही. कारण ह्या घड्याळात आहे एक प्रॉब्लेम. पण मी ह्या घड्याळाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आता काय आहे ते पुढे सांगते. त्याआधी ना चालायला गेल्यावर 2 साळुंक्या दिसल्या. गावाला असं म्हणतात, की साळुंक्या दिसला की दिवस चांगला जातो. कबुतरं गॅलरीत खूप येतात म्हणून ही जाळी बसवायचा विचार करत होते. पण बापरे! किती किंमत आहे या जाळीची. तर हे पहा, हे घड्याळ आहे वरच्या पप्पांचं आणि त्यांच्याकडे अजून 2 आहेत. त्यामुळं ना ते ते दुसरे 2 घालतात आहे आणि हे घालत नव्हते. बरेच दिवस झाले हे घड्याळ ना तसंच घरामध्ये ना अडकून आहे. पण मी ना याला असा जुगाड केला. त्याला ना इथं मी रबर लावला. त्याचं फक्त हे ना हे बेल्ट घालायचं तुटलं आहे. तर ते फक्त टाकून आणलं तरी घड्याळ चांगलं होईल. पण त्यांनी काय अजून टाकूनच आणलं नाही. आणि मी म्हटलं चला घड्याळ तसंच घरात पडून आहे त्यापेक्षा मी चार्जिंग करून मी चालायला जाताना वापरेल. तर मी इथे याला ना असा रबर लावला आणि हे वॉच ना एकदम चांगलं झालेलं आहे. आणि रबर पण काही दिसून येत नाही. तर माझ्यासाठी ना ते छान झालेलं आहे. तर असं छोटंसं जुगाड केलेलं आहे आणि आज पहा मी हे घेऊन पण गेले होते आणि माझे 2,962 ना स्टेप पण झालेल्या होत्या. तर असं जुगाड केलेलं आहे मी ह्या घड्याळासोबत.